हॅलो एव्हरीवन, नीताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज मी दाखवणार आहे मुरंबा कसा बनवायचा। तर मी 4 आंबे घेतले होते, केसरचे आंबे, आणि 4 आंब्यांचा किस आहे। तर चला तर तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। कढई गरम झालेली आहे, 1 चमचा मी तूप घालून घेते। अरोमा छान येईल आपल्या मुरंबाला। सर्व किस घालून घेते। 4 कैरींचा आहे हा किस। आपल्याला पाणी ड्राय होईपर्यंत ढवळत राहायचं आहे, परतून घ्यायचं आहे। पाणी सर्व ड्राय व्हायला झालेलं आहे, ड्राय झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। पाणी असं काहीच नाहीये। तर आता आपल्याला साखर घालायची आहे। तर जेवढं किस होईल त्याच्या डबल आपल्याला साखर घालायची आहे। साखर आहे 1 वाटी, अजून 1 वाटी घालायची, दुसरी वाटी, तर 2 वाट्या घातलेला आहे। आणि आता छान परतून घ्यायचं आहे। मुरंबा छान बनतो, वर्षभर टिकतो अशा पद्धतीने केलं तर। तुम्ही एंड पर्यंत ही रेसिपी पहा आणि वर्षभर हा मुरंबा टिकवा। थोडं जणांना साखर आंबा म्हणतात, गूळ वापरलं तर गुळ आंबा म्हणतात, त्याचप्रमाणे आहे साखर आंबा। तर तुम्ही पाहू शकता पाणी सुटू लागलेलं आहे साखरचं। तर छान असं परतून आपल्याला घ्यायचं आहे। तर आता आपल्याला थोडं घालायचं आहे कलर फूड, लेमन आहे कलर घालणार आहे मी। तुम्हाला आवडत असेल तर घाला, ऑप्शनल आहे, नॅचरल पण ठेवू शकता। पाहायला छान दिसतं म्हणून कलर घातलेला आहे। थोडं जण हळद पण वापरतात, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा। मी 5 लवंग आणि दालचिनीचा 1 तुकडा टाकत आहे, छान अरोमा येईल। आपला मुरंबा व्हायला आलेला आहे। आता वेलची पूड घालूया। मला त्याआधी दाखवते कसं वळखायचं ते। पाक जास्त नाही व्हायला द्यायचं, थोडा जसं व्हायला पाहिजे, जास्त घट्ट असं नाही व्हायला पाहिजे, सॉफ्ट व्हायला पाहिजे। तुम्ही पाहू शकता, थोडं सॉफ्ट पाक झाला तर आपल्याला स्टॉप करायचं आहे। तर आता वेलची घालायची आहे आपल्याला। वन स्पून मी वेलची पावडर घालत आहे। छान असा अरोमा सुटलेला आहे, आंबट गोड असं छान असा वास सुटलेला आहे, छान वाटते। तर तुम्ही पाहू शकता आपला मुरंबा तयार झालेला आहे, म्हटलं तर साखर आंबा। तर सगळ्यांनी काय काय नाव ठेवलेलं आहे, ते प्रत्येकाला प्रत्येक त्या नावाने ओळखलं जातं, पण करायला मुरंबाच म्हणतात। तर तुम्ही पाहू शकता छान असं झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर एवढंच आपल्याला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला हे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असा मुरंबा
आपला झालेला आहे. छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मी गॅस बंद करते. मुरंबा रेडी आहे. तर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. वर्ष 2 वर्ष टिकतं, काहीच होत नाही त्याला. तर हा मुरंबा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तर आपल्या या मुरंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा मुरंबा 1 ते 2 वर्ष टिकतो. तर तुम्ही एक काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. याला 1-2 वर्ष काहीच होत नाही. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग.